पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। एका इंजेक्शनने आयुष्य उद्ध्वस्त, बोगस डॉक्टरचा धक्कादायक प्रकार। कोल्हापुरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली। एका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एक सामान्य माणूस आज कायमचा अपंग झालाय। चंदगड तालुक्यातील खालसा कोळिंद्रे येथील रहिवासी लक्ष्मण कांबळे हे उपचारासाठी गोवा रोडवरील हेल्थ क्लबमध्ये गेले होते, जिथे डॉक्टर जी.एम. पाटील यांनी कोणतीही तपासणी न करता थेट इंजेक्शन दिल्याचा आरोप आहे। पण पुढे जे झालं ते हादरवणार आहे। या इंजेक्शनच्या रिॲक्शनमुळे दुसऱ्याच दिवशी त्यांच्या शरीरावर गंभीर सूज आणि गाठ निर्माण झाली आणि काही दिवसातच लक्ष्मण कांबळे कायमस्वरूपी अपंग झाले। एक साधा उपचार आणि आयुष्य पूर्ण बदलून गेलं। आज त्यांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिलाय। दरम्यान या प्रकरणाची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती आणि 4 सदस्यीय चौकशी समितीने केलेल्या तपासात डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवण्यात आल्याचा दावा आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन आक्रमक झाली आहे। दिनांक 30 मार्च 2026 रोजी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातील CPR हॉस्पिटलमध्ये धडक घेतली। जिल्हाध्यक्ष संजय गुदगे, उपाध्यक्ष समाधान बनसोडे, सतीश दुधगावकर, अविनाश बनगे, जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, सल्लागार संभाजी कागलकर, अर्जुन वाघमारे तसेच शहराध्यक्ष भारत कोकाटे आणि गणेश कुचेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। महिला आघाडीमधून सलमा मेमन, फरजना नदाब आणि सुहासिनी माने यांनीही जोरदार सहभाग घेतला। यावेळी प्रशासनाला थेट जाब विचारत युनियनने स्पष्ट मागण्या मांडल्या। दोषी डॉक्टरवर तात्काळ फौजदारी कारवाई करा, पीडित लक्ष्मण कांबळे यांना योग्य भरपाई द्या आणि बोगस प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे दवाखाने त्वरित सील करा, अन्यथा येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। आता मोठा प्रश्न असा आहे, या प्रकरणात पीडिताला न्याय मिळणार का आणि अशा बोगस डॉक्टरांवर प्रशासन कडक कारवाई करणार का? 15 दिवस पहिले ते जे गाठ आहे ना जास्त वाढल्यामुळे ते डॉक्टर नंतर काय केले, चेकअप करून त्याचं ऑपरेशन करावं लागणार म्हणून सांगितलं। त्या डॉक्टरने त्यांना अधिकार नसतानाही आता हे बघा, कुठलं पण त्यांचं डिग्री असू दे, ऑपरेशन करण्यासाठी त्यांना ते डिग्री घ्यावं लागतं। ते डिग्री आहे की नाही ते तपासून घ्या तुम्ही। त्यांनी त्यांचं ऑपरेशन केलंच आहे, त्यात ऑपरेशन केल्यापासून त्यांना अपंगत्व आलेलं। इकडं दाखवा तिकडं दाखवा असं करत ते 1.5 वर्ष त्यांना थांबवले। त्यानंतर ना आम्ही 4 महिन्यापूर्वी सिव्हिल सर्जन साहेबांना वाडेकर साहेब होते ना, त्यावेळी त्यांना निवेदन दिलेलं। त्यांनी म्हटले की जिल्हा आरोग्य ऑफिस आहे ना आपलं जिल्हा परिषदेमध्ये, तिथे जाऊन तुम्ही तक्रार वगैरे द्या म्हणून सांगितले। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे।